शक्य ही गोष्ट शक्य करणे, अशक्य ही शक्य करतील स्वामी या वचनावर विश्वास ठेवणे जप केल्यास जीवनात सर्वात मोठे अडथळे हे दूर होतात. तुम्हाला कुठलाही बुवा बाबा यांच्यामध्ये न पडता एक पाण्याने भरून घ्यायचा प्याला आणि काय करायचं, डाव्या हातामध्ये घ्यायचा, उजव्या हाताची 5 बोटं त्या पाण्यात बुडवा किंवा वरच्यावर ठेवली तरी चालेल आणि तारक मंत्र हा 11 वेळा म्हणा किंवा 108 वेळा म्हणा. ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडास. जर रोज तुम्ही नित्यनेमाने केलं ना, सकाळ दुपार संध्याकाळ असं केल्याने तुमच्या घरात नांदणारी लक्ष्मी किंवा वास्तुपुरुष या मंत्राने मंत्रित केलेलं पाणी पवित्र पूर्णपणे चार्ज होतं ना. आपलं चांगलं व्हावं म्हणून महाराजांनी त्या व्यक्तीकडून घडवून घेतलेलं आहेत. तारक मंत्रामध्ये खूप अशी ऊर्जा आणि ताकद असते. थोडक्यात सांगायचं तर तारक मंत्र ही भक्तांना संकटातून तारून येणारा मंत्र आहे, जो स्वामींचा आशीर्वाद, स्वामींनी आपल्याला दिलेलं संरक्षण. तारक मंत्राचा जप केल्याने स्वामी समर्थांची शक्ती आपल्या पाठीशी आहे असा अनुभव प्रत्येक भक्ताला येतो आणि एक प्रकारे भक्ताला सुरक्षित ठेवले जातात. म्हणजे कोणती बाहेरची बाधा किंवा निगेटिव्ह घरात येत नाही. या पाण्याने सर्व पूर्णपणे निगेटिव्ह नष्ट होते. पण तुम्ही कंटाळा करू नका, नित्यनेमाने केले ना याची प्रचिती तुम्हाला नक्की येईल. स्वामींचा आशीर्वाद.